आई, मी आणि सायली अंगणात खेळत होतो ग. बेधुंदपणे कशाचीच पर्वा न करता फक्त स्वतःचाच विचार करत खूप खुश होतो ग आम्ही. तेव्हा ना तिथे रामू काका आले. ओ रामू काका, ते मला म्हणाले, चल तुला चॉकलेट देतो. मी एकदा नाही म्हटलं, मी दोनदा नाही म्हटलं, मी तीनदा नाही म्हटलं. पण आई, तुला माहितीये ना ग मला चॉकलेट किती आवडतं. मी गेले त्यांच्या सोबत. हो, मी गेले त्यांच्या सोबत. आई, जशी मी घरात गेले ना, घरात शिरताच त्यांनी दरवाजाची कडी लावून घेतली ग. मी चॉकलेट खाण्यात इतका गुंग होते की ते माझ्या हातावर, माझ्या शरीरावर, माझ्या छातीवर हात फिरवत होते. हे मला खूप विचित्र वाटत होतं आई. मी त्यांना म्हटले, काका मला सोडा, माझं चॉकलेट संपलंय, मी घरी जाते. ते मला म्हणाले, मी तुला ड्रेस देतो. असं बोलून त्यांनी माझ्या अंगावरचे पूर्ण कपडे काढले ग. आई, तू आणि बाबा फक्त गालावर पप्पे द्यायचे ना, त्या काकांनी माझ्या पूर्ण शरीराचे पप्पे घेतलं ग. मला हे नव्हतं आवडत आई. मी ओरडत होते, काका मला सोडा, काका मला जाऊ द्या. पण आई, माझा आवाज ऐकण्यासाठी तिथं कोणीच नव्हतं ग. आता ना माझ्यात प्रतिकार करण्यास शक्ती सुद्धा नव्हती राहिली ग. अचानकपणे झालेल्या त्या वेदना मला सहन नव्हत्या होत ग. तितक्या काकांनी त्या साईडची उशी घेतली, माझ्या नाकावर तोंडावर ठेवली. घरातल्या भिंती सुद्धा आता मला पंख्यासारख्या गोल गोल फिरताना दिसत होत्या. माझे डोळे फिरत होते आई, माझे डोळे फिरत होते. आणि तितक्यात आई मी शेवटचा श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा आला ग. कारण तू सांगायचीस आई, तू सांगायचीस, रामू काका पासून लांब राहा, कुणाचं चॉकलेट नको खाऊस, कुणासोबत नको जाऊस. पण आई, नेहमी मीच का स्वतःला सांभाळावं, नेहमी मीच का स्वतःला आवरावं. मी वाट चुकू शकते ना कधीतरी, आणि तेव्हाच का मला कोणी येऊन जळवावं. आई, तू आता रडत असशील, आता तू माझ्या फोटोला हार घालत असशील, आता दिवे मेणबत्त्या घेऊन मोर्चा चालू असतील. पण मला ते नकोय, मला हे नकोय. मला तो नराधम, तो राक्षस माझ्यासारखा तडफडून मरायला हवाय. आई, तो इतका कंटाळायला हवाय की मरण सुद्धा त्याच्या जवळ यायला घाबरायला हवाय. आई, तो नरकात जायला हवाय. आई, तू माझ्यासाठी एवढं करशील ना, तू मला न्याय म्हणून देशील ना आई. ही जरी एक गोष्ट असली तरी त्यामधील रडणारी, तडफडणारी, स्वतःला न्याय मिळावा यासाठी झटणारी मुलगी खरी होती. बाकीपासून या विषयावर मी भाषण करतोय, देश बदलतोय, काळ बदलतोय, वर्ष बदललंय, पण हा विषय मात्र बदलायचं नाव घेत नाही. खरं तर ही परिस्थिती या विषयाला बदलू देत नाहीये. आता सुद्धा माझ्या अंगाला काटा येतोय, कारण की हा विषयच एवढा गंभीर आहे.